आहे ही इंग्रजी भाषा बोलली जाणार आहे, त्यामुळे कुठे तर गळचेपी होईल का मराठीची असं वाटतंय? असं आहे की भाषेला जगामध्ये अशी लोक आहेत जे 30 भाषा बोलतात. 30 भाषा. आपण आहोत कुठे? कोणावरती जबरदस्ती करून काहीच होत नाही. खायची जबरदस्ती, राहायची जबरदस्ती, कपडे घालायची जबरदस्ती, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हे बोलू नका, ते बोलू नका, हे वाचू नका, ते वाचू नका. अरे काय लावलंय काय? जसं मी सांगितलं, अरे आम्ही तर इंग्रजी शाळेत गेलो होतो, आम्हाला कोणी मराठी शिकवलं होतं, पण आम्ही कुठे मराठीत कमी पडतो का? आम्ही हिंदीत कमी पडतो का? आम्ही इंग्लिशमध्ये कमी पडतो का? अरे सरस्वती आहे ती, मुक्त शिक्षण व्यवस्था आहे. कशाला जबरदस्ती करता? 3 भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार, काय गरज आहे? जबरदस्ती करू नका. आई वडिलांना, शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू द्या, पोरं शिकतातच. आणि हे बोलणं की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल, अरे कशाला लाज वाटेल? जगाचा दरवाजा ठोठवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोअरच म्हणावं लागेल. मी प्रचंड अभिमान बाळगतो, मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे. ती माझी आई आहे, माझी मातृभाषा आहे. माझी मातृभाषा माझ्या जागी. पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी ठोठवायला जाईन, किंवा माझी पोरगी जाईल, किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल, किंवा भारतातलं कोणीही जाईल, त्याला इंग्रजीशिवाय पर्यायच नाही हो. जगाची भाषा आहे ती. जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला मागे खेचण्यासारखं. इथल्या रोजगाराची संधी, इथे पुढे जाण्याची संधी, इथल्या शिक्षणाची संधी, हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे. अशिक्षित भारत राहावा ही ज्यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की इंग्रजी शिकू नका, हे शिकू नका, ते शिकू नका, ते शिकू नका. आणा ना संस्कृत, आणा आणि संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजारपेठेत पाठवा तुमच्या पोरांना. हे याच्यासाठीच चालतंय सगळं. तुम्हाला बेरोजगारीवर बोलायचं नाहीये, तुम्हाला वाढत्या महागाईबद्दल बोलायचं नाहीये. इस्रायल इराण युद्धाने होणारी महागाई, तेलाची टंचाई, याच्यावर बोलायचं नाहीये. पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका उडणार आहे, भडका किमतींचा, आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाहीये. आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं. आणि समाज पण हिंदी, मराठी, इंग्लिश बॉक्सिंग खेळत राहतं. समाजाला पण त्यांनी ओळखलाय समाजाची नाडी की यांना मुद्दे नसलेले मुद्दे हातात द्या, हे त्याच्यावर. हिंदी में जाना चाहिए. इस्राइल और ईरान की जो लड़ाई चालू है इसमें आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षातल्या ज्येष्ठ सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो, लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे, म्हणून प्रवेश घेत आहे. सर, गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवकांनी शिवसेना धनुष्यवर हाती घेतलं होतं, त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत, जे इच्छुकपणे होते, त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराजी दिसते, तर भाजपमध्ये देखील नाराजी दिसते. त्यामुळे येत्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते, 130 चे 260 वार्ड करणार ते काय मला माहित नाही. एकेका वार्डातनं 4 लोकांना प्रवेश देता, कशाला लोकांच्या गुळ लावता? त्यांची ती सवय आहे. 4 वर्ष त्या प्रामाणिक शिवसैनिकांनी काम केलं, आता ते फिरतात मागे 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 मागे. उपऱ्यांचं राज्य आलं, व्यवस्था आहे. आम्हाला काय करायचंय? कुठल्या दुसऱ्याच्या घरात काय चालतं हे बघण्याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही. त्यांचं घर त्यांना सुखी. जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच आहेत ना, माझ्याशी संपर्क साधतात. तुम्ही जाऊन बॅनर बघा, कसे नावं कापतायत, कसे फोटो गायब करतायत. शिवसेनेचे बॅनर लागलेत, ही मेन शिवसेना आहे, त्याच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत. कोणाकोणाचे फोटो तपासा, मग तुम्हाला कळेल की किती मोठी उभी राहिली आहे. हिंदी भाषी को शांति की जा रही है. तो ऐसा है कि हम हिंदी भाषी के ना तो विरोध में हैं
हमने ना कभी किसी भाषा को विरोध किया, लेकिन सख्ती से अमल होना ये कोई बराबर बात नहीं। गुजरात में होती है क्या सख्ती, बंगाल में होती है क्या सख्ती, तमिलनाडु में होती है क्या सख्ती, उड़ीसा में होती है क्या सख्ती, महाराष्ट्र में क्यों? क्यों? हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति, देखो इनको राजनीति करनी है धर्म के नाम पे, इनको राजनीति करनी है जात के नाम पे, इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे। अब ये कहना कितना जायज़ है कि जो अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी। अंग्रेजी ये अंतर्राष्ट्रीय भाषा है। दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी। और मैं तो कहूँगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए। आपके बच्चों की जिंदगी तबाह मत कीजिए। अंग्रेजी नहीं आएगी तो दुनिया के दरवाजे पे वो खड़ा नहीं रह पाएगा। कहीं इलेक्शंस को महाराष्ट्र में देखो ये हिंदी भाषा अंग्रेजी को गाली देना, ये सब बच्चों पे पड़ रहा है सर। अभी ऐसा है कि अंग्रेजी हिंदी ये सब भाषाओं के ऊपर जो राजनीति शुरू हो गई है ये सिर्फ और सिर्फ राजनीतिक है, सियासती मामला है। हम इंग्लिश अंग्रेजी स्कूल में पढ़े हैं, हम क्या मराठी बात नहीं करते क्या? हम हिंदी बात नहीं करते क्या? हमारे ज़माने में ना हमारे माँ बाप ने कोई सख्ती की थी, ना स्कूल ने कोई सख्ती की थी, तो हम बात नहीं करते। ये क्या नया राजनीतिकरण हो रहा है? ये सिर्फ और सिर्फ वोट, बाकी कुछ नहीं है। वोट की राजनीति है और कुछ नहीं। सर मराठीमध्ये सर हिंदी भाषेचा वाद सध्या पाहायला मिळतोय मोठा प्रमाणात। हे जाणून बुजून तू टाळी मार, मी टाळी मार, तो काही टाळ्या वाजत बस काय नाही। वर्षा निवासस्थानी आज बैठक घेणार आहेत। मला काय करायचंय ते कुठेही जाऊ दे ना परिस्थितीला, माझा काय संबंध त्यांची? अमित शाह म्हणतात की भविष्यामध्ये इंग्रजी का इसमें जारी नहीं की अभी तक। देखो ऐसा है कि अंतर्राष्ट्रीय स्तर पर भारत की भूमिका स्पष्ट होनी चाहिए, स्पष्ट। परराष्ट्र नीति में हमने हमेशा इजराइल के आक्रमण को विरोध किया है, ये आज की बात नहीं है। स्वतंत्रता आंदोलन में जब पहली बार इजराइल का सवाल खड़ा हुआ था तो गांधी जी इजराइल के खिलाफ बात किए थे। तभी से लेके आज तक अटल बिहारी वाजपेयी ने तो यूएनओ में कहा था कि इजराइल जिस जमीन पे घुसी हुई है वो जमीन उनकी नहीं है। ये मैं नहीं कह रहा हूँ, ये अटल बिहारी वाजपेयी ने कहा था। अच्छा, वाजपेयी जी से बड़ा कोई सियासती अंतर्राष्ट्रीय व्यवहार जानने वाला दूसरा कोई था क्या? अभी हमको गाली देने वाले से मैं पूछना चाहता हूँ कि अटल बिहारी वाजपेयी को गाली दीजिए ना भाई साहब। उन्होंने इजराइल की निर्वंसना की थी, उनके विचारों का खंडन किया था और कहा था कि आक्रमण कर रहे हो अरबों की जमीन पर। हमने नहीं कहा था, हम तो आज कह रहे हैं। हम तब तो उस जमाने में तो हम बच्चे थे, तब अटल बिहारी जी ने कहा था। सर ट्रम्प कह रहे थे कि हम विश्व में शांति लेके आएंगे। अब खुद इस युद्ध में आ गए। सबसे बड़ा दुनिया में अशांति फैलाने वाला आदमी अगर कोई है तो वो ट्रम्प है। वो ट्रम्प हमारे भारत के बारे में कहता है कि भारत में मत जाओ, क्योंकि भारत में आजकल रेप होते हैं, भारत में लूट होती है, भारत में महिला सुरक्षित नहीं है। तो हमारी जितनी भी टूरिस्ट इकोनॉमी है, टूरिस्ट के ऊपर जो हमें पैसा मिलता है उसका खत्मा करने का काम अमेरिका कर रही है। हम उसके बारे में सोचते ही नहीं है। अमेरिका का आज के तारीख में उठाया गया हर कदम ये भारत के विरोधी है। वो पाकिस्तान, माय फ्रेंड पाकिस्तान बोलता है, पाकिस्तान को पैसे देता है, हम कैसे उसको अपना मित्र माने? एक तरफ पाकिस्तान घुस के पहलगाम में लोगों को मार रहा है और दूसरी तरफ पाकिस्तान, अमेरिका और यूएनओ उनको पैसे, IMF पैसे दे रही है पाकिस्तान को। हमारी भूमिका अंतर्राष्ट्रीय स्तर पे हमारी भूमिका क्या है पता ही नहीं चलता। इंडिया अलायंस की भूमिका क्या रहेगी आने वाले पार्लियामेंट सेशन में? क्या वो एकजुट रहेंगे इस मामले में? बिल्कुल एकजुट रहेंगे, क्यों नहीं रहेंगे? तो किस तरीके से आप विरोध करना चाहोगे? देखो मैं ना तो सांसद हूँ, ना मैं सांसदीय पार्टी का कोई सदस्य हूँ, उस ये सवाल मुझे लागू ही नहीं होता है। सर पवार ठीक आहे ना, असं आहे की एवढी कबुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे, हा मोठेपणा आहे ना।
आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं, त्यांना आमदार केलं. त्यामुळे आता झाला गतइतिहास आहे, पण त्या गतइतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा मनाचा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणामध्ये. जे घडवतात त्यांच्यावर डोक्यावर बसायचं आणि कानात अशी सवय झाली आहे लोकांना. म्हणजे बालकाला बनवायचा आणि बालकाने बापाच्या पार्श्वभागावर. ही नवीन राजकारणाची आहे, त्याच्यामध्ये भास्कर जाधवांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे. चला जय जय महाराज. माळेगाव काय झालं? निवडणूक काय झालं? तुझ्या गावात माळेगाव निवडणूक काय झालं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.